नमस्कार. माता रमाईच्या त्याग समाजासाठी सदैव प्रेरणादायी शहाद्यात 128वी जयंती उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात खंबीरपणे साथ देणाऱ्या आणि दीनदलितांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या त्यागाची मूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 128वी जयंती शहादा येथील सिद्धार्थनगर कुकरेल भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. प्रतिमा पूजन आणि बुद्धवंदना कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी परिसरातील बौद्ध उपासक आणि उपासिकांनी एकत्र येत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी मिळून सामूहिक बुद्धवंदना आणि धम्मवंदना ग्रहण केली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे माता रमाईच्या संघर्षावर आधारित गायनाचा कार्यक्रम होता. उपस्थित बौद्ध उपासिका आशाबाई कुवर, सुनंदाई मोघे, हिराबाई कुवर, भारतीबाई सामुद्री, रंजना कुवर, कविता कुवर, योगिता बैसाने, वंदना बैसाने, रोहिणी जगदेव, भारती जगदेव, अरुणा जगदेव, सिंधुबाई कुवर, रेखाबाई कुवर, लक्ष्मीबाई अहिरे, कल्पना कुवर, सुमनबाई भालेराव, नंदिनी कुवर, सविताताई अहिरे आणि विमल कुवर या महिलांनी आपल्या सुरांनी माता रमाईचा जीवनप्रवास उलगडला. त्यांच्या गीतातून रमाईचे कष्ट आणि डॉक्टर बाबासाहेबांना त्यांनी दिलेली साथ यांचे भावूक वर्णन करण्यात आले. या मंगलमयी प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक नरेंद्र कुवर आणि नवनिर्वाचित नगरसेवक मुनीशचंद्र जगदेव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हा गौरव युवा पिढींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेंद्रभाऊ कुवर, राजू अहिरे, संजय कुवर, गणेश कुवर, राहुल बैसाने, भीमराव कुवर, देवेंद्र कुवर, आकाश कुवर, विजय कुवर यासह सिद्धार्थनगरमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माता रमाईच्या त्यागाच्या वारसा पुढे नेण्याच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला.